श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सर्वांचे सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. सौती पुढे सांगू लागले, केवळ ज्येष्ठ भावावरील युधिष्ठिरावरील प्रेमापोटी मनामध्ये अत्यंत खिन्न असतानाही युधिष्ठिराबरोबर पांडव जेव्हा वनवासात जाण्यासाठी निघाले तेव्हा आपल्या मनातील संतापाचा आविष्कार करणे जे विचित्र हावभाव त्यांनी केले त्यांचा वृत्तांत ऐकल्यावर विजय मिळवण्याची आशा मी माझ्या मनातून काढून टाकली. वनामध्ये जाण्यास निघालेल्या युधिष्ठिराच्या मागोमाग विद्याव्रत समाप्त केलेले हजारो स्नातक गेले आणि अनेक श्रेष्ठ ब्राह्मणही केवळ भिक्षेवर उदरनिर्वाह करून त्यांच्या मागोमाग गेले. हे वृत्त जेव्हा माझ्या कानी पडले तेव्हाच हे संजया माझी जयाशा कोमेजून गेली. देवांचा देव महादेव किरात रूपाने हिंडत असताना अर्जुनाने युद्धामध्ये आपल्या पराक्रमाने त्याला संतुष्ट केले आणि त्याच्यापासून पाशुपत अस्त्र नावाचे दिव्य अस्त्र प्राप्त करून घेतले. हा वृत्तांत ऐकल्यापासून माझी जयाची आशा लुप्तच झाली. स्वर्गात वास्तव्य करणाऱ्या प्रत्यक्ष इंद्रापासून गौरवास्पद व सत्यप्रतिज्ञ अर्जुनाने दिव्य अस्त्रांचे यथाविध ज्ञान प्राप्त करून घेतले हे जेव्हा मी ऐकले तेव्हा मी पूर्णपणे निराश झालो. कालकेयांना आणि देवांकडून मिळालेल्या वरामुळे मदोन्मत्त होऊन प्रत्यक्ष देवांनाही अजिंक्य झालेल्या पौलोमांना अर्जुनाने जेव्हा जिंकले हे जेव्हा मी ऐकले तेव्हाच माझ्या जयाशेवर पूर्णपणे पाणी पडले. शत्रूंचा चुराडा करणारा अर्जुन असुरांच्या विनाशासाठी इंद्रलोकामध्ये गेला आणि तेथून कृतार्थ होऊन म्हणजे असुरांचा वध करून पृथ्वीवर परत आला. हे ऐकल्याबरोबर जय मिळविण्याची माझी आशा विरघळून गेली. हे संजया, ज्या ठिकाणी मानवांना जाता येणे सर्वथा अशक्य आहे अशा देशामध्ये भीम आणि इतर पांडव कुबेराबरोबर गेले हे मला समजताच माझ्या जयाशेचा चुराडा झाला. कर्णाच्या विचाराप्रमाणे चालणारे माझे पुत्र घोषयात्रेला गेले असता गंधर्वांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या आणि त्या दुर्दशेतून अर्जुनाने त्यांची सुटका केली हे जेव्हा मी ऐकले तेव्हा यापुढे जय मिळण्याची आशा नाही असे माझे मन मला सांगू लागले. यक्षाचे रूप धारण करणाऱ्या यमधर्माची भेट झाली असता त्याने विचारलेल्या काही रहस्यपूर्ण कूट प्रश्नांचा युधिष्ठिराने यथासांग उलगडा केला. हा मजकूर ऐकल्याबरोबर हे संजया माझी विजयाची आशा देशोधडीला झाली. पांडव द्रौपदीबरोबर विराट राजाच्या देशात गुप्त रूपाने राहत होते हे साधे वृत्त देखील माझ्या पुत्रांना समजले नाही. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा आपण विजय मिळवू शकणार नाही हे मला उमजले. विराटाच्या देशात राहत असताना अर्जुनाने उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगी केवळ एकाच रथाचा उपयोग करून म्हणजे रथ न बदलता माझ्या बाजूकडील मातब्बर योद्ध्यांचा पराभव केला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हाच माझी जयाशी आशा धुळीस मिळाली. हे संजया, विराट राजाने आपली कन्या उत्तरा अलंकारांनी नटवून अर्जुनाला अर्पण केली
पण अर्जुनाने तिचा स्वतः स्वीकार न करता आपला पुत्र जो अभिमन्यू त्याच्यासाठी तिचा स्वीकार केला. हा वृत्तांत जेव्हा माझ्या कानी पडला तेव्हाच जयाची सारी आशा लुप्त झाली. द्यूतामध्ये पराभूत झाल्यामुळे निर्धन झालेल्या आणि वनात निघून गेलेल्या व आपल्या हितचिंतकांकडून दुरावलेल्या युधिष्ठिराने तसल्या त्या अवस्थेतही 7 अक्षौहिणी इतके मोठे सैन्य जमविले. हे असंभाव्य वृत्त ऐकताच माझी जयाशा परागंदा झाली. ही सर्व पृथ्वी म्हणजे ज्याचे केवळ एकच पद म्हणजे पाऊल असे म्हणतात तो वासुदेव पुत्र कृष्ण अगदी मनापासून पांडवांच्या हिताला जपत आहे असे जेव्हा मला समजले तेव्हा मी जय मिळवण्याची आशा सोडून दिली. अर्जुन म्हणजे नर नामक ऋषीपासून कृष्ण हा साक्षात नारायण आहे आणि ब्रह्मलोकामध्ये मी त्यांना अगदी जवळून पाहिलेले आहे असे नारदाने म्हटल्याचे जेव्हा मी ऐकले तेव्हा आपल्याला यापुढे विजय कशाचा मिळतो अशी भीती मला वाटू लागली. सर्व जगाचे कल्याण व्हावे या भावनेने प्रत्यक्ष कृष्ण सामोपचाराने बोलणे करण्यासाठी कौरवांकडे म्हणजे माझ्या पुत्रांकडे आला आणि सामोपचाराने बोलणे यशस्वी न होता त्याला कौरवांच्या सभेतून माघारी फिरावे लागले. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा आपल्याला जय मिळणार नाही असा माझा निर्धार झाला. शिष्टाई करण्यासाठी आलेल्या कृष्णाला पकडण्याचा विचार कर्ण आणि दुर्योधन यांनी केला. कृष्णाने त्यांना आपले विश्वरूप दाखविले. हे ज्यावेळी मी ऐकले त्यावेळी माझी विजयाची आशा खुंटली. कौरवांच्या सभेतून कृष्ण बाहेर पडल्यानंतर त्याच्या सारथ्याच्या समोर कुंती एकटी येऊन उभी राहिली आणि दुःखाने दीनहीन झालेल्या कुंतीचे कृष्णाने सांत्वन केले. हे वृत्त कानी पडताच यापुढे जय मिळण्याची आशा करायची नाही असे माझ्या मनाने ठरवले. प्रत्यक्ष कृष्ण पांडवांना सल्लामसलत देत असून शंतनुपुत्र भीष्म आणि भारद्वाज द्रोण या दोघांनी त्यांना आशीर्वाद दिला आहे असे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या जयाशेचा चुराडा झाला. तुम्ही जोपर्यंत युद्ध करीत आहात तोपर्यंत मी युद्धाला उभा राहणार नाही असे भीष्माला बजावून कर्ण सैन्यातून चालता झाला. ही विलक्षण बातमी ऐकल्याबरोबर माझी जयाशा रसातळाला गेली. कृष्ण, अर्जुन आणि लोकोत्तर सामर्थ्य असलेले गांडीव धनुष्य या 3 उग्र शक्ती एकवटल्याचे जेव्हा मी ऐकले तेव्हाच मी जयाची सारी आशा सोडून दिली. मोहाने अर्जुनाचे हृदय व्यापून टाकले आणि गांगरून जाऊन खिन्न होऊन तो रथामध्ये स्वस्थ बसून राहिला असताना कृष्णाने आपल्या देहात त्याला असंख्य विश्वांचे दर्शन घडवले म्हणजे विश्वरूप दाखवले. ही वार्ता माझ्या कानावर येताच माझी जय मिळवण्याची आशा समाप्त झाली. शत्रूंचे निर्दालन करण्यात प्रवीण असलेला भीष्म युद्धामध्ये रोज 10,000 पराक्रमी वीरांचा वध करीत असताना सुद्धा पांडवांच्या पक्षातील एकही विख्यात वीर रणांगणात पडला नाही. हे ऐकताच जय मिळवण्याची माझी आशा दुरावली. धर्मशील भीष्माने रणात आपला पुत्र कोणत्या प्रकारे घडून येणार आहे हे स्वतःच पांडवांना सुचवून ठेवले आणि भीष्माच्या मृत्यूचा उपाय समजल्यावर हर्षभरीत झालेल्या पांडवांनी भीष्माने सांगितलेल्या उपायाचा यथातथ्य अवलंब केला आणि त्याचा वध केला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा जयाची आशा मी मात्र सोडून दिली. हा संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद आपण पुढे उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियल
या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.